गुड मॉर्निंग. फिटनेस शोमध्ये आज आपलं स्वागत आहे. काल आपण बघितलं की कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय. कार्डिओ अनेक गोष्टींसाठी केला जातो. बेसिक फिटनेससाठी, ॲथलेटिक परफॉर्मन्स वाढवायसाठी आणि वेट लॉससाठी. आज आपण बघूया की वजन कमी करायसाठी कार्डिओ कसा करतात. सर, असं अनेकदा बोललं जातं की वजन कमी करायचे कार्डिओ एक्सरसाइज करा. आज आम्हाला दाखवा की शास्त्रीयदृष्ट्या कशा पद्धतीने कार्डिओ करायला हवा. कार्डिओला दुसरं नाव आहे ॲरोबिक ॲक्टिव्हिटी. ॲरोबिक म्हणजे एअर म्हणजे ऑक्सिजन, हवा, ऑक्सिजन. ज्या एनर्जी प्रोडक्शनमध्ये ऑक्सिजनची जरूर लागते त्याला म्हणतात ॲरोबिक. आणि तो ॲरोबिक एक्सरसाइज म्हणजेच कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज. जर आपल्याला फॅट बर्न करायची असेल किंवा जास्ती कॅलरी बर्न करायच्या असतील तर कार्डिओ किंवा ॲरोबिक ॲक्टिव्हिटी ही कंपल्सरी आहे, तीच करायला पाहिजे. कारण ही ॲक्टिव्हिटी, ॲरोबिक ॲक्टिव्हिटी कशाला म्हणतात, जी ॲक्टिव्हिटी 3 मिनटापेक्षा जास्त चालते त्याला ॲरोबिक ॲक्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे त्या 3 मिनटानंतर सर्वसाधारणपणे ऑक्सिजन हा एनर्जी प्रोडक्शनमध्ये आपल्याला मदत करायला सुरुवात होते. ऑक्सिजन आणि ती आपली ॲक्टिव्हिटी मग स्मूथ ॲक्टिव्हिटी होते आणि जास्तीत जास्त कॅलरी बर्न होतात. तर ही जी ॲक्टिव्हिटी करताना एक पथ्य पाळलं पाहिजे की ॲक्टिव्हिटी फास्ट इंटेन्सिटीने होता का, म्हणजे इंटेन्सिटी त्याची वाढता कामा नये. मॉडरेट, सर्वसाधारण ते मॉडरेट ते ब्रिस्क, बिलो जॉग या या स्पेसमध्ये ती व्हायला पाहिजे. आता हा जो सर्वसाधारण आपल्याला माहिती ट्रेडमिल, बाहेर कोण जाऊ शकत नाही, बाहेर न जाणारे लोक हे ट्रेडमिलवर ॲक्टिव्हिटी करतात. आता ही ट्रेडमिल, याच्या आधी आपण पाहिलेलंच आहे, वॉर्मअप करायलाच पाहिजे. हा वॉर्मअप केल्यानंतर ट्रेडमिलवर स्लो म्हणजे 4 किलोमीटर पर आवर, 4 किलोमीटर पर आवरपासून सुरुवात करून आपली जी फिटनेस कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण ते ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. काही 7 किलोमीटर पर आवरपासून सुरुवात करतात. पण त्याचा बेस्ट वे असा आहे की आपण ज्या ॲक्टिव्हिटी सुरू करतो एक पॉईंट, प्रत्येक मिनटाला एक पॉईंट आपण वाढवायला पाहिजे. आणि ज्या वेळेला जॉगिंगचे आपल्याला जो पेस येतो जॉगिंगचा, त्यावेळेला पुन्हा आपण ते कमी करायला पाहिजे. आता ज्यांची फिटनेस लेवल जास्ती आहे दे कॅन जॉग. परंतु याच्यामध्ये प्रिकॉशन जे घ्यायचं आहे हे ज्यांना ॲडव्हान्स एजचे आहेत, ज्यांना हार्टचा काही प्रॉब्लेम आहे, त्यांची बायपास झालेली आहे, एन्जिओप्लास्टी झालेली आहे किंवा जास्ती वेट आहे, त्यांनी मात्र याच्यामध्ये फार काळजी घ्यायला पाहिजे. या बाई ज्या आता वॉक करते याला म्हणतात ब्रिस्क वॉक करते, त्या नॉर्मल वॉकपेक्षा जास्ती, पण त्या इझी करतात कारण त्या ट्रेंड आहेत, त्या रेग्युलर प्रॅक्टिस करणाऱ्या आहेत, मॅरेथॉन धावणाऱ्या ज्या बाई आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या हे ब्रिस्क वॉकिंग आहे, हे ब्रिस्क वॉकिंग त्यांना नॉर्मल आहे. आता त्या हळूहळू एक प्रत्येक मिनटाला एक हे करून आता त्या जॉग करतील. हां, दिस इज कॉल्ड जॉग. प्रत्येकाला हा जॉगिंगच्या वेळेला प्रत्येकाची ॲक्टिव्हिटी ॲरोबिक राहील असं होणार नाही. यांची ॲक्टिव्हिटी ही ॲरोबिकच राहील याचं कारण त्या रेग्युलर या प्रॅक्टिसमध्ये आहेत. आता रन तुम्हाला दाखवतो. याला म्हणतात रनिंग. नॉर्मल वॉक, ब्रिस्क वॉक, जॉग आणि रन, आणि याच्या पुढची जी स्थिती आहे त्याला म्हणतात स्प्रिंट. ते आपण मैदानावर आपण हे करतो, 100 मीटर, 200, 400 मीटर. दॅट इज कॉम्पिटेटिव्ह ॲक्टिव्हिटी आणि ही स्टॅमिना बिल्डिंग. आपण आता ट्रेडमिल पाहिलं, हा एक आणखी त्यातला आणखीन एक प्रकार आहे, पण त्याच्यापेक्षा हा लो इम्पॅक्ट असणारा प्रकार आहे. याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज असं आहे की याच्यामध्ये इथे हात द्या, इथे आता याच्यामध्ये हात आणि पाय दोघांचीही मुवमेंट होते. म्हणजे हार्टला, तुमच्या हाताला, शोल्डर म्हणजे संपूर्ण हात, आणखीन लोअर एक्स्ट्रीमिटीज यांना ब्लड सप्लाय करायला लागतं. त्याच्यामुळे हा एक्सरसाइजमध्ये दोन्ही वरती आणि खाली हे दोन्यांची ॲक्टिव्हिटी होते. की आपण ट्रेडमिलमध्ये पाहिलं की आपले हात जरी हलत असले पण त्याला एक लिमिट असतं, त्याला एक लिमिट आहे हलण्याला सुद्धा, पुढे मागे जाण्याला. याला लिमिट नाही बघा. संपूर्ण रेंज ऑफ मोशन जी आहे आपल्या हाताची, त्या रेंज ऑफ मोशनमध्ये हे मूव करत आहेत. याच्यामध्ये हे जे पेडल आहे, हे पेडलवर आपला इम्पॅक्ट फार कमी असतो. आणि हे जे आहे हे सुद्धा आपण पुश करत नाही आहे, आपण हात नुसते पकडलेले आणि हे आपलं ते स्वतःहून हलते आणि आपल्या हाताची नुसती मुवमेंट होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या कॅलरी बर्न होत आहेत या त्या ट्रेडमिलपेक्षाही कमी आहेत. पण हा एक्सरसाइज हा अतिशय चांगला एक्सरसाइज आहे. हा पण ॲरोबिक एक्सरसाइज किंवा कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज आहे, कारण हा काय आपण 2 मिनिटं करत नाही.
हा 10 मिनिटं आणि ऑनवर्ड हा एक्सरसाइज आपण करतो. त्याच्यामुळे हा एक कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज किंवा ॲरोबिक एक्सरसाइज, ज्या एक्सरसाइजमध्ये आपण ऑक्सिजनचा उपयोग केला जातो, ज्या एक्सरसाइजमध्ये तो हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कार्डिओचा प्रकार आहे, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइजचा प्रकार आहे. याला म्हणतात स्पिनिंग बाईक. हे स्पिनिंग व्हील आहे. हां, याच्यामुळे याचं नाव पडलेलं आहे स्पिनिंग बाईक, याचं नाव पडलेलं आहे. याचा एक ॲडव्हान्टेज आपल्याला असं आहे की बाकीच्या अपराईट बाईक आहेत, अपराईट बाईकचा अर्थ सरळ, आपण जेव्हा सरळ बसलेलो असतो त्याला अपराईट बाईक म्हणतात. त्या अपराईट बाईकमध्ये आपण जास्त वेळ बसलो की आपल्या ज्या स्पाईन आहे, स्पाईनवर जास्ती टेन्शन येते. आपण ज्या वेळेला उभे असतो आणि ज्या वेळेला बसलेलं असतो त्यावेळेला उभ्या राहण्यापेक्षा जेव्हा तो टेन्शन आपल्या लोअर बॅकवर येतं, लंबर रिजनवर येतं, त्याच्यापेक्षा जवळजवळ 30%पेक्षाही जास्ती वजन हे आपल्या अपराईट बाईकमुळे बसल्यामुळे होतं. आणि आपण अपराईट बाईक जो एक्सरसाइज करतो हा जवळजवळ 15-20 मिनटं एकाच स्थितीमध्ये बसलेलो असतो. याच्यामध्ये असं आहे की आपण ह्या स्थितीमध्ये बसून एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला वरती स्कोप आहे उठून वरती. यामुळे काय होतं की आपला अपराईट स्थिती जी आहे फॉर लॉंगर पिरियड ती आपण ब्रेक करू शकतो. आणि याच्यामध्ये आपण शरीराचं संपूर्ण वजन याच्यावर टाकलेलं आहे आता पेडलवर, आणि याच्यामुळे आपल्याला स्पीडचं वाढवू शकतो. हे झाल्यानंतर पुन्हा रिकवर करण्यासाठी आपण पुन्हा याच्यावर बसायचं, आपण बसू शकतो. त्याच्यामुळे जे अपराईट जे प्रेशर आहे ते प्रेशरसुद्धा आपण ते रिलीज करू शकतो याच्यामध्ये. आणखीन हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपली अनेक स्थितीमध्ये आपण हा पॅडलिंग करू शकतो. आणि हा एक अतिशय चांगला एक्सरसाइज आहे. आपलं स्पीड आपल्यावर असतं, याच्यामध्ये कुठेही मीटर नाही आहे, कुठेही हे नाही आहे. ज्या वेळेला आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे, रिकवर व्हायचं आहे, त्यावेळेला आपण हा हे करून याचं टेन्शन आहे, रेजिस्टन्स आहे कमी करून आपण आपल्या पायाचं टेन्शन कमी करू शकतो. आणि रिकवर झाल्यानंतर पुन्हा टेन्शन वाढून पुन्हा आपण हाय इंटेन्सिटी हाय रेजिस्टन्सचा एक्सरसाइज करू शकतो. याच्यामध्ये आपलं ग्लूट्स आहे, बटक जे आहे यांना सुद्धा एक्सरसाइज आपल्याला देता येतो याच्यामध्ये. कार्डिओ व्यायामांमुळे वजन कमी कसं होतं आणि फिटनेस कसा वाढतो हे आपण बघितलं. मात्र वजन जर कमी करायचं असेल तर अजून एका गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे, आहाराची. चला तर मग आहार तज्ज्ञांकडनं आज काही नवीन टिप्स घेऊया. एक लक्षात घ्या की डिटॉक्स असं काही नसतं. डिटॉक्सचा अर्थ काय? डी म्हणजे नो, म्हणजे नाही, आणि टॉक्स म्हणजे वाईट पदार्थ. तर जर डिटॉक्स डाएटचे लोक काय म्हणतात की हे खाल्लं की तुमच्या शरीरातले जे वाईट पदार्थ आहे ते बाहेर पडतात. पण एक लक्षात घ्या, आपलं शरीर रोजच आतून साफ होत असतं. म्हणजे आपण जे युरिन पास करतो किंवा संडास पास करतो, या वाटे आपल्या शरीरातली घाण आपण डिटॉक्स खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय तरी ती बाहेर पडत असते. असं सांगायचं म्हणून नुसती फळं खाणं किंवा नुसत्या भाज्या खाणं आणि इतर प्रकार न खाणं माझ्या मताने गैर आहे. कार्डिओचे आज सरांनी जे प्रकार दाखवले तुम्हाला ते आवडले असतीलच. उद्याही आपण भेटणार आहोत असेच काही नवीन प्रकार शिकण्यासाठी. फिटनेस फंडामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसात आपण वेट ट्रेनिंगचे प्रकार शिकलो, कार्डिओ म्हणजे काय समजून घेतलं आणि छोटी मोठी आसनं केली. मात्र हे करायच्या आधी स्नायू तयार असणं गरजेचं आहे. तयार असणं म्हणजे व्यायामाच्या दरम्यान जे झटके बसतात, जो ताण येतो, जो दबाव असतो, यासाठी स्नायू लवचिक असणं गरजेचं आहे. यासाठीच आपण लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी काय आहे, त्याचे व्यायाम काय ते बघणार आहोत. मात्र त्याआधी फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेचेबिलिटी म्हणजे नेमकं काय आहे ते सरांकडनं जाणून घेऊया. सर, स्ट्रेचेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी कशाला म्हणतात, ती काय गरजेची असते? आपण एक ओव्हरऑल फिटनेस म्हणतो, ॲरोबिक पॉवर, स्ट्रेंथ, आणि तिसरा जो प्रकार आहे तो फ्लेक्झिबिलिटी. हे तीन एक इंटरकनेक्टेड आहेत. हे तिघांनी मिळून रिअल जो फिटनेस आहे तो निर्माण होतो. आपण काय करतो, नेहमी आपण वेट ट्रेनिंग, कार्डिओ याकडे लक्ष देतो, पण तितकाच इम्पॉर्टंट फ्लेक्झिबिलिटी आहे. जो जे आपले जॉईंट्स आहेत त्यांचा स्ट्रॉंगनेस, त्यांची मजबूतीचं कारण आहे हे फ्लेक्झिबिलिटी. ही फ्लेक्झिबिलिटी करताना आपले जे लिगामेंट आहेत, ज्या ठिकाणी दोन हाडं जोडलेली असतात त्या ठिकाणी आपण फक्त नॉर्मल आपली मूव्हमेंट करत असतो. आपले जे स्नायू आहेत या स्नायूला एक टेंडन, लिगामेंट, त्याच्यानंतर फॅसिया, मसल फॅसिया, नर्व्स, आपली स्किन, यांना आपण कधी स्ट्रेचिंग करायचं बघत नाही. फक्त स्ट्रेंथनिंग करतो, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज करतो, पण आपण त्याचा फ्लेक्झिबिलिटीकडे किंवा स्ट्रेचिंग ट्रेनिंगकडे आपण करत नाही. स्ट्रेचिंगबद्दल जे आपण म्हणालो,
त्यालाच पूरक असं स्ट्रेचिंगचे जे काही प्रकार आहेत अप्पर बॉडीसाठी. सुरुवातीला आपण बॅक मसल्स घेऊया. सर्वसाधारणांना युजर्स फ्रेंडली म्हणजे कोणीही ते एक्सरसाइज करू शकतील किंवा ते स्ट्रेचिंग करू शकतील असे आपण एक्सरसाइज आता पाहूया. इथे फक्त एक हात पकडून हा जो पोल आहे हा पोल फक्त याला इथे या बॅक मसलला कंट्रोल न करता हा पोल आपल्याला खेचायचा आहे. हा बघ याच्यामध्ये असंच राहा. याच्यामध्ये हा इन्फ्रास्पायनाटस, टेरेस मायनर, टेरेस मेजर, हा इथे ट्रॅपिजियस मसल आहे, हा लॅटिसिमस डोर्सा आहे, हा मसल आहे. हे सगळे मसल स्ट्रेच होतात. हे अप्पर बॅकचे मसल सगळे स्ट्रेच होतात हे आपलं बघतोय. आणि या स्थितीमध्ये 1 2 3 4 5 हे काउंट ठेवून पुन्हा रिलॅक्स. त्याच्यानंतर दोन्ही हात पाय बेंड नाही, दोन्ही पाय शिकव आणि पाय बेंड कर, पाय बेंड कर, पाय बेंड कर. हां हे बघा हे दोन्ही एक सुद्धा आपण एकदम स्ट्रेचिंग करू शकतो. जितकं पॉसिबल आहे तितकं स्ट्रेच करायचं, पण याच्याबद्दल आपला कंट्रोल पाहिजे की किती इथे दुखतं का, इथे पेन होतं का, इथे त्रास होतो का हे धरून त्या ठिकाणी थांबून 1 ते 5 आकडे मोजायचे. याला म्हणतात स्टॅटिक स्ट्रेचिंग. एका ठिकाणी थांबून. चेस्ट मसल बरोबर आपले बायसेप मसल आहेत हे पण स्ट्रेच होणार, कारण याचे इंटरकनेक्शन आहे. याचं जे ओरिजिन आहे हे याला क्रॉस करून स्कॅप्युलाकडे गेलेलं आहे बायसेपचं. आणखीन चेस्टचं पण जे इन्सर्शन आहे हे या दंडाच्या हाडाला म्हणजे ह्युमेरसला गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे चेस्ट करताना बायसेपचा स्ट्रेच होतो. तर आपण पाहूया. एक पाय पुढे, हां जा पुढे, हे पुढे घे. आता याच्यामध्ये हा बायसेप पण स्ट्रेच झालेला आहे आणि चेस्ट मसल स्ट्रेच झालेली आहे, कारण हे इंटरकनेक्टेड आहे. आता अप्पर बॅक स्ट्रेच करायचा आपण सोपा प्रकार आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये आणखीन एक प्रकार बाकी आहे, तो डिफरंट अँगलने आपण स्ट्रेच करणार आहोत. हात सरळ, हां कमॉन स्ट्रेच, हात सरळ स्ट्रेट ठेव आणि बेंड हो. आता हाच लॅटिसिमस डोर्सा मसल आपण इथून जो स्ट्रेच केला हा साईडने आपण आता स्ट्रेच करतोय. याच्यामध्ये साईडने स्ट्रेच करतोय. याच्यामध्ये ट्रायसेप्सचा स्ट्रेच होतोय. त्याच्यामुळे हा संपूर्ण अप्पर आर्म आणखी लॅटिसिमस डोर्सा आहे, हां ऑब्लिक, हे सगळे मसल याच्यामध्ये स्ट्रेच होत आहेत. आणखीन एक प्रकार आहे अप्पर बॅक स्ट्रेच करण्याचा. अप्पर बॅक आणखीन ट्रायसेप याच्यामध्ये स्ट्रेच होतं. संपूर्ण अप्पर बॅक आणि आपला ट्रायसेप स्ट्रेच होण्याचा आणखीन एक प्रकार आहे, पण तो थोडा ॲडव्हान्स आहे. याला म्हणतात की अर्ध मत्स्येंद्रियासन जे आहे हे सर्वजण करू शकत नाही, पण आपल्याला एक ज्यांना येतं किंवा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये अतिशय चांगली अप्पर बॅक स्ट्रेच होते. पाय जोड दे, पाय जोड दे. ही जी बॅक आपण पाहिली हा संपूर्ण ट्रायसेप, शोल्डर हे संपूर्ण इथे हे स्ट्रेच होते. स्ट्रेच कर. अप्पर बॅकसाठी आणखीन एक हा चांगला प्रकार आहे. याला म्हणतात की पश्चिमोत्तानासन म्हणतात याला. आपलं आसनामध्ये पश्चिमोत्तानासन, पण ते संपूर्ण आसन जरी नाही केलं तरी ते चांगलं स्ट्रेच येतोय. हा बघा हा संपूर्ण हा स्ट्रेच येतो. आणखी याबरोबर जर आपण आपले गुडघे सरळ ठेवले तर हॅमस्ट्रिंगसुद्धा याच्यामध्ये स्ट्रेच होत आहेत. तर हा एक अतिशय चांगला स्ट्रेचिंग आहे. अप्पर बॅक, आर्म्स, शोल्डर हा अतिशय चांगला. आणि लो बॅकसुद्धा याच्यामध्ये स्ट्रेच होते बघा. हँगिंग हा अतिशय सोपा आणि अतिशय चांगला हा व्यायाम स्ट्रेचिंगचा प्रकार आहे. यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची आहे की डायरेक्ट लटकायचं नाही. पाय आपले जमिनीवर ठेवून हळूहळू ते पाय उचलायचे आहेत. आता यांनी पहिला तयारी केली अप्पर बॉडीची, हळूहळू वरतून हँग करायला सुरुवात केली आणि मग हळूच पायाने आपले पाय उचललेले आहेत. आणि याच्यामध्ये जेवढं बॉडीचं वेट आहे हे संपूर्ण बॉडीचं वेट आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली गेलेलं आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठी हे संपूर्ण मसल स्ट्रेच झालेले आहे. याच्यामध्ये डायरेक्ट न लटकता आणि याच्यामध्ये एक आणखी पत्ते पाळायचं आहे की संपूर्ण वजन कुठेही मसल कॉन्ट्रॅक्ट न करता हे संपूर्ण बॉडी ही खाली सोडून द्यायची आहे, तरच हा
टोटल स्ट्रेच आपल्याला मिळेल. व्यायामशाळेत असं अनेकदा बघायला मिळतं की अति ताणामुळे किंवा चुकीच्या ताणामुळे थोडी दुखापत झाली आहे. सर, हे स्ट्रेचिंगचे प्रकार तुम्ही दाखवलेत, रोज करायचे, कधी करायचे, कसे करायचे? हे जे प्रकार आहेत इट शुड बी अ पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. एक्सरसाइज जे आपण रेग्युलर करतो त्या रुटीनचे हा एक पार्ट आहे, हा एक एक्सरसाइज आहे. त्याच्यामुळे बिटवीन सेट्स आपण जर लाईट स्ट्रेचिंग केलं तर अतिशय ॲडवायजेबल असतं. आणखीन जर आपलं स्ट्रेचिंग किंवा फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर मात्र त्याला खास स्ट्रेचिंग करून आफ्टर वॉर्मअप स्पेसिफिक स्ट्रेचिंग करून ती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला इम्प्रूव्ह करायची असते. आपण पहिला एक विचार केला पाहिजे की हे फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग हे आपल्या एका फिटनेसचाच एक पार्ट आहे, हा आपण विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण हे रेग्युलर ट्रेनिंग केलं पाहिजे. स्ट्रेचिंगचं महत्त्व तर आपण जाणून घेतलं. आता वेळ झाली थोडी आहाराविषयीची अधिक माहिती घेण्याची. चहा आणि कॉफी आजकाल माणसाची आयुष्यातला अविभाज्य भाग झाला आहे. बेसिकली चहामध्ये टॅनिन्स असतात तर कॉफीमध्ये कॅफेन असतं. हे टॅनिन्स आणि कॅफेन हे जे आहेत हे घटक उत्तेजक आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या ब्रेनला टेम्पररी बेसिसवरती स्टिम्युलेट करतात. म्हणतात ना, मला चहा पिल्याशिवाय किंवा कॉफी पिल्याशिवाय तरतरी येत नाही. जेव्हा आपण चहा कॉफी पितो ती जी तरतरी तुम्हाला येते ती फक्त 1 ते 1.5 तासासाठी असते आणि नंतर कुणाला मग तलब लागते तुम्हाला त्याची. सेकंड थिंग, जर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवला तर आपले जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत बॉडीमध्ये, टू बी मोर स्पेसिफिक आयर्न जे आहे, रक्तातला मेन घटक जो हिमोग्लोबिन आहे हा आयर्नने बनला आहे. जर तुमच्या खाण्यामध्ये चहा किंवा कॉफीचं प्रमाण जास्त होतो तर आयर्न ॲब्झॉर्प्शन होत नाही या टॅनिन्समुळे, या कॅफेनमुळे. म्हणतात ना असं की चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या पटकन लागतात शरीराला आणि ज्या चांगल्या सवयी आहेत त्या घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर अकॉर्डिंगली आपण चहा आणि कॉफीचं प्रमाण थोडा कमी करावा आपल्या डेलीच्या आहारामध्ये. पाठीचं स्ट्रेचिंग तर आपण बघितलं. उद्याही आपण भेटणार आहोत असेच अजून स्ट्रेचिंगचे काही नवीन प्रकार बघण्यासाठी.